हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आता संध्याकाळचे 4:30 वाजले आहे आणि आता आम्ही विठुरायाच्या दर्शनासाठी निघालो आहे. आम्ही आता रांगेत चालतोय, तर तुम्ही पुढे कंटिन्यू बघा आम्ही कसे कसे जातोय. हे टोटल असे 3 शेड होते, म्हणजे आम्हाला पूर्ण 3 शेड क्रॉस करून पुढे जायचं होतं. आणि गर्दी पण खूप भरपूर गर्दी होती. तर आता तुम्ही पुढे कंटिन्यू बघा. मध्ये मध्ये असे स्टॉल पण भरपूर येत होते. म्हणजे आता जसं की तुळशीच्या माळा पण यायच्या भरपूर विकायला. त्याच्यानंतर आईस्क्रीम वगैरे, कुल्फी वगैरे यायची. त्याच्यानंतर शेंगदाणे वगैरे यायचे. काही चहा वगैरे पण यायची. आणि मध्ये मध्ये त्यांनी स्टॉल पण ठेवलेले होते पाण्याचे, म्हणजे जार वगैरे, असं विकनेस वगैरे यायला नाही पाहिजे म्हणून. आता तुम्ही इथं बघा, ही चंद्रभागा नदी दिसते. त्याच्यानंतर बघा आता गाईज, तुम्ही आम्ही चालतोय अजून. नंतर आम्हाला मठ वगैरे पण भरपूर लागायचे, तर आम्ही मठ पण बघत बघत जात होतो. आणि नंतर आमचे फोन आम्ही लॉकरमध्ये ठेवून दिले होते, कारण की फोन पुढे अलाउड नव्हता. आणि मग आम्हाला टोटल 4.5 तास लागले होते दर्शनासाठी. मग दर्शन वगैरे व्यवस्थित झालं, एकदम भारी आमचं दर्शन झालेलं होतं. समोरच आम्ही विठ्ठल रुक्मिणी असं बघितले होते. त्याच्यानंतर खूप भूक लागलेली होती. मग इथं एक सिस्टीम आहे की तुम्हाला घरगुती जेवण पण भेटू शकतं. तर गाईज बघा तुम्ही, आता हे चुलीवरचं जेवण होतं, म्हणजे गॅसवर पण करायचे, चुलीवर पण करायचे. आणि इथं टोटल 2 थाळ्या भेटायच्या. म्हणजे एक थाळी होती आपली बेसन, भाकर, चटणी, ठेचा आणि लोणचं आणि कांदा. आणि दुसरी थाळी आपल्याला भेटायची वरण आणि भात. जर तुम्ही बेसन भाकरची थाळी घेतली तर ती होती 30 रुपये, आणि जर तुम्ही डाळ भात घेतला तर तो होता 40 रुपये. तर असं जेवण होतं, पण जेवण म्हणजे एक नंबर जेवण होतं. इतकं टेस्टी, घरगुती, म्हणजे अशी फिलिंग यायची की आपण घरातच बसलेलो आहे जेवायला.
चव पण एकदम मस्त, एकदम भारी लागायचं जेवण. चव पण खूप भारी होती. आता तुम्ही इथं बघू शकता 2 सिस्टीम होत्या. म्हणजे की एक तुम्ही जसं आपण घरात बसतो बैठकी जेवण तसं पण जेवू शकतात आणि बाहेर जर तुम्हाला टेबल खुर्चीवर जेवायचं असेल तर तसं पण तुम्ही जेवू शकतात. आता इथं बघा आपल्या समोरच ते बनवतात आणि आपल्याला वाढतात पण सोबत. तर आता आम्ही डाळ भात पण मागवलेला होता आणि तुम्ही आता बघू शकता बघा बेसन आहे, भाकर आहे, चटणी, लोणचं, कांदा आणि दुसरी थाळी घेतली होती डाळ भातची. डाळ भात पण खाल्ला होता आम्ही पण. जेवण म्हणजे एक नंबर खूप टेस्टी जेवण होतं. तर मी आता इथंच व्लॉग एंड करते. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, काल माझ्या